आमच्या तर पिढीपासून नानादादापासून आमचे जे चालू आहे दहीहंडीचा प्रोग्राम तो पहिल्यापासून चालू आहे ना. आता आमची तिसरी पिढी आहे जे आम्ही परंपरा चालवत चालू आहे आणि परंपरा चालत राहणार. आणि याच्यामध्ये मुंब्र्यामध्ये एकता समाजचे सगळे आम्ही मिक्स होऊन दहीहंडी फोडत असतो. स्वर्गीय नानादादा भगत यांनी सुरू केलेली एक वेगळा उत्साह प्रत्येक वर्षी या दहीहंडीच्या या वातावरणात असतो. सुरुवातीला जेव्हा हे सगळं साजरी करण्यात येत होतं त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक खेळ त्यावेळी व्हायचे, पण कालांतराने सगळं बदलत गेलं. पण चांगलं आहे, छान आहे. त्यांचा परिवार आज ही परंपरा पुढे नेतो आहे आणि आमची पण एक पिढी आहे दुसरी, ती पण याला जोपासते आहे. आणि असंच प्रत्येक वर्षी मुंब्र्यातला एक छान वातावरण, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे सगळे धर्मीय याच्यात सहभागी असतात. हा सगळ्यात एक चांगला उदाहरण आहे. आणि त्याचप्रमाणे पूर्ण भारतवासियांना आजच्या या गोपाळकाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना गोपाळकाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मुंब्रावासियांना. आणि मुंब्र्यामध्ये खूप छान पद्धतीने जी परंपरा चालू झाली होती कित्येक वर्षापासून ती सतत चालू राहिलेली आहे आणि करत राहिलेत सगळे आणि पुढेही असंच होत राहील. आणि आम्ही सगळे मिळून मुंब्र्यामध्ये जो एकतेचा प्रतीक आपण नेहमी देतो ते नेहमी चालत राहील. धन्यवाद.